नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला स्टार्ट केली. सकाळी सकाळी म्हणजे खूप सकाळी पण नाही, आता 9:15 वाजले. काय होतं, सकाळचं जरा जास्तच घाई राहते सकाळी सकाळी. आत्ता आपण ऋतूला आणि सईला आंघोळ घातली, दोघंजणं बसले बेडरूममध्ये आणि छान अशी सकाळी सकाळी कसं कोवळं ऊन असतो ना, आम्ही 8-8:30 वाजेपर्यंत तो उन्हातच बसलेलो असतो, त्याच्यामुळं खरंच खूप उशीर होतो आणि मग नंतर पटपट लई धावपळ होती. त्याच्यामुळं सकाळचं व्हिडिओला स्टार्ट करायला जमतच नाही. आणि तसं पण व्हिडिओ स्टार्ट करायचं म्हटल्यावरती जास्त वेळ लागतोच. एका कामाला जर तिथं 10 मिनटं लागत असं ना आपल्याला असं विदाऊट व्हिडिओ, तर व्हिडिओ चालू केल्यावरती त्या कामाला आपल्याला अर्धा तासाच्या पुढं पण वेळ लागतो. तर मग त्याच्यामुळं पण आज म्हटलं चला करावं सुरुवात. आणि तसं पण आता आजपासून जरा लवकरच आवरायला लागणार आहे, कारण ऋतूचे क्लास सुरू झालेत मंथनचे. सकाळचे त्याला 10 वाजताच क्लास असतोय, तर आता 9:15 वाजलेत. मला आता चपात्या करायच्यात, पीठ मळून ठेवले मी. आणि इथं केली आहे त्याने का पावटाची ती वाल असतात त्याची भाजी टाकली. आता जरा लवकरच आवरायला लागेल. आणि भेंडी पण धुवून ठेवली आहे, ती अजून कापून घ्यायची. आणि करल पहिले भेंडी देणार होते त्याला डब्यावर, तो म्हटला नको मला भेंडी नको देऊ आई, तर मग कॅन्सल झालं. म्हणून मग मी ते वाल होते ते पटकन निवडले केले. तर चला आवडते आता. इथं मी आता घेतल्या चपात्या करायला. आणि रात्रीची पनीरची भाजी आहे. तसं आम्ही शक्यतो शिळं खातच नाही बरं का, पण ऋतूला आणि सईला जास्त पनीरची भाजी आवडते. रात्री पण त्यांनी पोटभर खाली आणि सांगणं पण असतं त्याचं की उद्या सकाळची पण आम्हाला हीच पाहिजे नाश्त्याला. तर कधीतरी जेव्हा भाजी उरली तर ठेवते त्यांच्यापुरती थोडी. आता ती चांगली गरम पण करून घेतली मी, नाहीतर शिळं चांगलं नसतंच आहे. आता त्याला डब्यावरती मी पातळ भाजीच देणार, कारण तो म्हटलं मला भेंडी नको. म्हटलं मग जाऊ दे, भाजीच देते. ऋतू चल लवकर, कपडे घालून येतोय. लय ओरडायला लागते सारखं आवरा आवरा आवरा. काय सकाळी सकाळी प्रत्येकाची गडबड राहतेच, किती नाही म्हटलं तरी. मी ना मला दुपारून भाकर करते आणि सकाळच्या 2-4 चपात्या असतात, जास्तीत जास्त 4 पोरांसाठी. आणि मग मला भाकर जर एखादी चपाती एक्स्ट्रा जर झाली तर मग नाही करत दुपारची भाकर, नाही तर मग असतेच भाकर. थंडीत कशी जरा भाकर चांगली पण असते खायला. ज्वारीचं दळण करायचं किती दिवस झालं म्हटलं करा काय आज उद्या चाललंय. चला आता मी घेते चपात्या करून आणि मग भेंडी कट करून. भेंडी आता त्याला नाही न्यायची म्हटलं, मीच खाईन दुपारची. तिचं काय जरा उशिरा झाली तरी काही त्याचं एवढं टेन्शन नाही. अजून कपडे धुवायचेत मला, आज जरा खरं उशीरच झाला. काय होतं सकाळची थंडी म्हणून आहे ना, दिवस लई पटकन येतो, त्याच्यामुळे पटापटा आवरायला लागते. तर ही माझी थंडीची चप्पल आहे, सही झालेली. ह्या चप्पलाला तर 2 वर्ष झालेत. तर उन्हाळा आला का ठेवून द्यायची, पुन्हा पावसाळा आणि थंडी आली का काढायची, कारण खूप थंडी असते. म्हणजे एकदम बर्फ खाली फरशीचा. त्यामुळे आता छान असं धुवून ठेवते मी मस्त चकाचक. मग घरात वापरायला काढायचा. खालून एकदम सॉफ्ट आहे, पायात घातलं का एकदम छान वाटते. हे नाही, याला स्टिकर चिटकलेले त्यामुळे ते काही निघत नाही. कापडी आहे फक्त, खालून आहे ना थोडस एक हाय कडक, कापडीच आहे. डिलिव्हरी झाली ना माझी तेव्हा, ह्या चपलीची गोष्ट तुम्हाला सांगते. जेव्हा डिलिव्हरी झाली ना
तेव्हा म्हणजे मी चप्पल सॉक्सच नाही गेले, चप्पलाचं लक्षातच नाही सईच्या टायमाला बरं का. आणि नंतर मग ना माझी आजी आली होती माझ्यासोबत, माझ्या आईची आई. आणि तिला पण असं चप्पल लागतात, कारण आता कसं तिचा पण पायाचा प्रॉब्लेम आहे ना. मग चप्पल तिने मला तिच्या पायातली चप्पल दिली डिलिव्हरी झाल्याच्या नंतर. आपले सॉक्स कुठं घालते, सॉक्सने काय एवढं होतंय. आणि मग नंतर मग घरी गेली, म्हटलं अगं किती तुम्ही नाही बोले आहे माझ्याकडे अजून एक जोड. मामीने माझे 2 जोड आणून ठेवले होते ना, तर त्यात मला म्हटलं होतं डिलिव्हरी जायच्या अगोदर चप्पल आहे माझ्याकडे एक जोड. मग मलाच ठेवली. छान आहे, मस्त एकदम, पूर्ण पाय पण कव्हर होतो याच्यामध्ये. आणि मी ती दर थंडीला वापरते. त्याच्यामुळे मग छान आहे. तसं पण आता शक्यतो सगळ्याच लेडीज आहे ना, थंडी आली की वापरतातच चप्पल, सॉक्स वगैरे. सॉक्स एवढं नाही, एवढं हे चप्पल हवीच. तर चला आता मी छान घेतलं, त्या तशा पण बॉक्समध्येच ठेवली होती मी तिला. काही लक्षातच नाही आला माझ्या, खरं सकाळी झालं पाहिजे होती. आता नाही हिला वरती टेरेसवर सुकून देते, आज उद्या 2 दिवस जरा चांगले. झाली ही चप्पल आहे ना, पायात घातली ना एवढं छान वाटतं, एकदम गरम 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 गरम. आणि ना असं की त्याला आतून आहे ना कापूस आहे असा, छान वाटतं घातलेला गरम. म्हणजे कसे एकदम पाय थंड थंड पडतात. आणि फुल कव्हर आहे ना पुढून, असं पूर्ण पाय कव्हर होतो. आता 2 वर्ष झाले मी वापरती बर का. जेव्हा गरज येईल तेव्हा धुवायचे, वापरायचे. तर आले वरती, केस विसरले नाही. करू का? काय हा, आता ऊन आहे ना, इथंच ठेवते. हे तुझं उन्हाने मला पण दिसत नाही काही. आता सुकायला ठेवलं. हा हा, काढू का? ना 2 दिवस चांगले सुकून देते. उन्हात आलं का चांगलं ऊन लागते, घरात गेलं का थंडी. वरती छान वाटतं, मागच्या साईडनेच ऊन येतं, पुढच्या साईडने सावली ना. खाली खाली पूर्ण सावलीच राहते, पण वरती छान ऊन लागते. चला आवरते आता. अजून आवरायचंय माझं, म्हणजे केसच विंचरायचे. आणि तसं पण थंडीत मी पावडर बिवडर नाही लावत तोंडाला, खूप ड्राय पडते पार. त्याच्यामुळे पावडर हा विषय नाही, फक्त मॉइश्चरायझरच असते. आणि अजून भेंडी करायची मला, त्याच्यामुळं चला आता सुरुवात करते, आवरते एक 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 एक. तर पहा अशा मस्त मी इथं ना, मला नंतर समजलं इथं गज आहेत ना, तर म्हटलं त्याच्यावरती अशा उभ्या करून ठेवल्या ना का छान सुकतील, वाळतील वगैरे का नाही. तर कशी वाटली आयडिया? कसं ऊन आहे ना चांगलं, वाळतील. आज नाही वाळलं तरी उद्यापर्यंत वाळतीलच. कशा आज जाड आहेत ना, त्याच्यामुळे वाळतात की नाही काय माहीत, पण चांगले निघतात बघा. किती डेंजर दिसतोय सई, हा पहा ना सरडा. ओ माय गॉड, सई इकडे बघन तो. हा पहा ना, आम्ही ना
चप्पल धुत होती की मी इथं, तरी मला आवाज येत होता तो ना ह्या गजावरती होता वाटतं लोखंडाचा. मी ते आवाज कुठून येतोय, वरून चप्पल वाळत घालून आली तरी इथंच आहे तो अजून. कसा बघतोय. सरडा सरडा आहे बरं का, सरडा. हा ना, बापरे. मला तर लई भीती वाटते सरड्याची. बापरे, सही. अयो 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 अयो, सही. चल थांब सही. बापरे, इकडे यायला बसलाय. थट थट. काय करायचं आता सही. चला आपण येणार, दरवाजा बंद करून घेऊ. अयो बापरे, कळतच नाही नक्की कुठून जा. शेपटी दिसतील. जाऊ दे, चला आपण दरवाजा लावून घेऊ. गेला तो, तुला हा दाखवू. बापरे, शेपटी बघा किती लांब आहे. इकड तिकडून इकडे निघाली शेपटी पार. अरे देवा. चला, नाहीतर नाही ह्या बांबूनी तो घरात यायला बसला इकडून. चल चला, दरवाजा तरी बंद करते. लाईट नाही, तासभर झालाय आमच्याकडे लाईटच नाही. आता काय होतं काय माहिती. हा, रुद्र म्हणतो तुमच्या काय का. हा, चिकू दादा काय का लाईट. अरे लाईटच नाही. हा ना, लाईट नाही त्याच्यामुळे आम्ही काळ काळ दिसतोय ना सगळे. हा, ओरिजिनल कलर दिसतोय आमचा. मी पण म्हणते मी काय दिसते का. अगं बाई, लय हुशार आहे. हा ऋतू बघा, 6 सव्वा 6 वाजले असतील ना. हा, 6:15 वाजले. अर्धा एक तास झाला लाईटच नाही. पोरं शाळेतून आल्यात. ऋतूला जेवायला बिवायला दिलं शेवया. ए ऋतू साई, लाईट येते का नाही काय आता मला माहितीच नाही. अभ्यास करा. लाईट आली, लखलखाट झाला, दिवाळी आली. संपून गेली तरी लाईट निघल्या नाही. हा, मोती साबण संपलाय आमचा आता. हा का, आमचा थोडा आहे वाटतं. आहे तो, आम्ही लई नाही वापरत, दुसरा वापरतो. हा का, आम्ही डेटॉलच वापरतो. एक्सपायर झाला असन. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ववाळी, गाई म्हशी कोणाच्या, माझ्या लक्ष्मणाच्या. संपली वाली दिवाळी आता. बरं झालं, चला लाईट आली. आता अभ्यास नाही करायची, हे असं टाइमपास करणार आहे मला माहिती. तासभरात सगळ्यांनी अभ्यास उरकायचा आहे. आवरा पटापटा. जा जा, हिला जा जा द्या. तर ना, आम्ही तुम्हाला एक जादू दाखवतो, फिंगर ट्रिक म्हणून. आताच पोरांनी मला दाखवली आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते. खरंच जादू आहे. आम्ही पर 2-4 वेळा केलं, पण ते खरंच आपोआप होत्यात त्या गोष्टी. तुम्हाला दाखवते. तर बघा, असा हात करायचा. कसा, असं ना, नाही जरा अजून जवळ घे. कर बंद, कर उघड, कर बंद, कर उघड, कर बंद, कर उघड, बंद उघड. आता हे बघा बरं का, आपोआप होय ना, बोट आपोआप जवळ येत. उईसही हलू नको. बरोबर पुढची बोट आहे ना, म्हणजे पुढचं ते आहे का नखापास ते. बघ ना, इकडे मी माग कंट्रोल केलंय, पुढचं टेकतोय बरोबर. कशी वाटली जादू. आणि खरंच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खरंच आहे ना, हे होते बरं का, आपोआप होतात पुढं. बघा आता ऋतूचं पण चालू.
हो का? आपोआप होते. यशला येते बरोबर. येते ना ट्रिक ना. हा फिंगर ट्रिक म्हणून सायन्स का मॅजिक. हा वरांनी बघितले रीलला, एखाद्या इन्स्टाला पाहिला असेल त्यांनी रील मध्ये, तर मला आता करून दाखवलं. तर खरंच जादू. मी 4-5 वेळा अगोदर तसं करून बघितलं, मग व्हिडिओ मध्ये शूट केलं. आणि त्याच्यात कलर पैदा होतो काय, आणि मग तो जर आपण दूर केले ना तर हा ते असे परत चिपकत असं. हा असं काय, म्हणूनच ते पहिलं असं 5 वेळा असं चालू बंद उघड झाक करून ते बरोबर. हा 10 वेळा केले फास्ट होते. हा असं ना असं काय. तर जेवण वगैरे लवकरच केलं मी, आणि आता मुलं झोपलीत. माझ्या लक्षात आलं की मूग मला भिजत घालायचे. ह्या मुगाचं उद्या काय करणार आहे ते तुम्ही पहा रेसिपी. आणि आजपासून मी वेट लॉससाठी सुरुवात केली आहे. अगोदर पण केली होती, पण काय झालं दिवाळी वगैरे हे फराळ त्याच्यात पूर्ण बँड वाजली. पण आत्ता करणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, दिवाळीत मी एका दिवसाला दामटीचे लाडू 4-4, 5-5 लाडू खाऊन पण मी आहे त्याच वेटला आहे. उलटं माझं 1 किलो कमी झालं. तर का वगैरे ते मला माहिती आहे, मी तुम्हाला आता हळूहळू सांगल. पण मग मी म्हटलं आता चला दिवाळी झाली ना पूर्णपणे, सगळं आपलं खाऊन पण झालंय, तर आता एकदम आपण म्हणजे स्ट्रिक नाही पण निदान 50% तरी सुरुवात करूयात. तर इथं आता मी मूग हे धुवून वगैरे म्हणजे पहिले चांगले निवडले, आता धुवून घेते. आणि याचं काय करणार आहे उद्या सकाळी ते तुम्ही पहा. आता आजपासून मी सुरुवात केली, आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर सुरुवात करायची असेल तर करा. मी रोज तुम्हाला तसं पण माझी अपडेट देतच राहील. आणि वेट पण आज नाही तर उद्या मी तुम्हाला वजन काट्यावरती उभं राहून नक्कीच दाखवल. तर ते पण तुम्ही पाहायला विसरू नका. तर बघा इथं आता मग मी पाणी घेतले मुगात. माझ्याकडे हिरवे आणि पिवळे दोन्ही पण मूग आहेत, पण आता मी हिरवे मूग भिजायला टाकलेत. तर आता झाकून ठेवते ते. उद्या सकाळी त्याचं काय करणार आहे ते तुम्ही बघायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय गुड नाईट.